बघा DC मशीनमध्ये आपलं पुनश्च स्वागत. याच्यामध्ये काल आपण व्होल्टेज इक्वेशनपर्यंत आलो होतो, आठवतं आहे? आणि व्होल्टेज इक्वेशन V = EB + IRA + V ब्रशेस. ब्रशेस म्हणजे काय? V ब्रशेस म्हणजे काय तर आर्मेचर वाइंडिंगला कम्युटेटरच्या वर जे ब्रशेस असतात, ओके, करंट कलेक्शनचं काम करतात, तर त्याच्या अक्रॉस आपण जवळपास 2 व्होल्टचा ड्रॉप कन्सिडर करतो. त्याच्यानंतर EB म्हणजे काय? बॅक EMF. काय व्हॅल्यू आहे EBची? EB = P∅Zn / 60A. जे EMF जनरेटेड आहेत तेच, फक्त हा लेन्झ लॉनुसार अपोज करतो म्हणून त्याला आपण बॅक EMF म्हणतो. त्याच्यानंतर IRA म्हणजे काय? आर्मेचरमधला करंट आणि आर्मेचरचा रेजिस्टिव्ह ड्रॉप, आर्मेचरचा रेजिस्टन्स, या दोन्हीचा जो ड्रॉप आहे त्याला IRA ड्रॉप म्हणतात. मग IA = V - EB / IA स्मॉल. ओके, सॉरी, RA. V ब्रशेस जर निग्लेक्ट केलं तर आर्मेचर करंट किती येईल? एवढा येईल, V - EB / RA. येते लक्षात? आता बघा पॉवर इक्वेशन V = काय? EB + IRA. कशासाठी? हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, V ब्रशेस आपण निग्लेक्ट केलं, मग आपण याला काय करू? IA ने मल्टिप्लाय करू. तो V × IA = EB × IA + IA² RA. पण हे काय रे? लॉसेस आहे. मग हे काय आहे? VRA. याला आपण काय म्हणू? ग्रॉस, नाही, ही आपली तुमची ग्रॉस मेकॅनिकल पॉवर, हे तुमचा सप्लाय. इनपुट पॉवर = ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप प्लस लॉसेस. ओके, आता बघा टॉर्क इक्वेशन इज गिवन बाय P = T × ओमेगा. T म्हणजे काय? टॉर्क. आणि टॉर्क म्हणजे काय? ट्विस्टिंग अँड टर्निंग फोर्स. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, किती स्पीडनी तुमचं रोटर फिरतंय, आर्मेचर फिरतंय, ते म्हणजे ओमेगा. आता ओमेगा = काय असतंय? 2πN / 60. 2πN असतंय. मग N हे RPM मध्ये, त्याला RPS मध्ये करायचं असेल तर N / 60 घ्यावं लागेल. मग ही व्हॅल्यू आपण इथं ठेवली. पण तुम्हाला माहिती P = काय? EA म्हणू आपण. EA IA. मग EA आणि EB सेमच असते, तर हे काय आहे? P∅Zn / 60A. नाही, हे VA सप्लाय व्होल्टेज याला जसं तसंच राहू द्या. हे EA म्हणजे काय? आर्मेचरचा EMF इंड्यूस. आता EB काय म्हणलं त्याला? तर ते बॅक करतंय, अपोज करतंय म्हणून त्याला EB म्हणलं. पण E आणि EB एकच, तर याला P∅Zn / 60A करा इंटू हे जसं तसं. आता बघा इथं काय कटल रे? N कटल. त्याच्यानंतर हे 60 कटल. तर बाकी काहीच नाही, बाकी या टर्म्स इकडे घेऊन जा. सो TA = हे P∅Z जसं तसं इंटू IA जसं तसं डिवायडेड बाय 2π आणि हे A इथं जसं तसं. सो टॉर्क, आर्मेचर टॉर्क = P∅Zn / 2π A इंटू IA. मग आता 1/2π करा बरं. 1/2π केलं तर 0.159 येईल. 0.159. हे बाकी जसं तसं. तर हे आलं टॉर्कचं इक्वेशन. ओके, हे झालं टॉर्कचं इक्वेशन. सो टॉर्क इक्वेशन इन केस ऑफ DC मशीन इज गिवन बाय 0.159 P∅Z डिवायडेड बाय A इंटू आर्मेचर करंट, एवढी त्याची व्हॅल्यू असेल. ओके, जनरली हे डेरिव्हेशन तुम्हाला विचारणार नाहीत, पण माहीत असावं. कोणाकोणाला समजलं?
ओके, काय केलं आपण, पी इज इक्वल्स टू 2 इंटू डब्ल्यू, याच्यात किंमत टाकली, टी जसं तसं ठेवलं, डब्ल्यूची किंमत टाकली, इथं ई आय ए केलं, ई एचा व्हॅल्यू हे फाय, याला सिम्प्लिफाय केलं तर हे आलं तुमचं इक्वेशन. ओके, तर याला आपण टॉर्क इक्वेशन म्हणू. समजलं. आता आपल्याला टाईप्स ऑफ डी सी मोटर बघायचं आहे. काय बघायचं आहे, टाइप्स ऑफ DC motor. So there are two types of DC motors, separately excited and self excitation. If motor has excitation separately provided, then that type of motor is known as separately excited motor. म्हणजे फील्ड वाइंडिंगचा जो सप्लाय आहे ना, तो आपण सेपरेट प्रोव्हाइड करतो, मशीनमध्ये नाही प्रोव्हाइड करत, त्याला बाहेरून प्रोव्हाइड करतो. तर त्याला काय म्हणायचं आहे, सेपरेटली एक्सायटेड DC मशीन. तर हे एक्सायटेशन सेपरेट आहे, फील्ड वाइंडिंगचा सप्लाय आणि आर्मेचर वाइंडिंगचा सप्लाय सेपरेट आहे. मग याला आपण सेपरेटली एक्सायटेड DC मोटर म्हणू. आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक जर काय पाहिलं तर हे DC शंट मोटर सारखंच आहे. ते बाकी सगळे पॅरामीटर जवळपास सारखेच येते आणि ॲप्लिकेशनसुद्धा तसेच येते, फक्त एक्सायटेशन सेपरेट आहे. हे रेअरली वापरतात त्या टाईपचे मोटर, कारण एक्सायटेशन डिफिकल्टीज येते. आता दुसऱ्या टाईपची मोटर जी व्हेरी पॉप्युलर आहे, खूप जास्त पॉप्युलर आहे अशी मोटर जी आहे ती सेल्फ एक्सायटेड मोटर आहे. आणि ह्या सेल्फ एक्सायटेड मोटरचे परत 3 प्रकार पडतात. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ सेल्फ एक्सायटेड मोटर: DC शंट मोटर, DC सिरीज मोटर अँड DC कंपाऊंड मोटर. DC shunt motor has a field winding and armature winding. They are parallel to each other. Field winding and armature winding, they are parallel to each other. In DC series motor, field winding and armature winding are connected in series with load. Okay. तर अशा पद्धतीने DC शंट मोटर आहे, DC सिरीज मोटर आहे. आता कंपाऊंड मोटर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सिरीजमध्ये आणि शंटमध्ये दोन्हीमध्ये वाइंडिंग असते, त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड मोटर म्हणतो. त्याच्या 2 प्रकार पडतात, कम्युलेटिव्हली कंपाऊंड आणि डिफरन्शियली कंपाऊंड. जसं आपण DC जनरेटरमध्ये बघितलं, कम्युलेटिव्हली जनरेटर म्हणजे काय, की तिथं ॲडिशन होत होती EMFची. ओके, ॲडिशन होत होती. इथं बॅक EMFची ॲडिशन, म्हणजे इफेक्टिव्ह फ्लक्स जे आहेत, इफेक्टिव्ह टॉर्क जे जर ॲडिटिव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर म्हणू. आणि जर ती मायनसमध्ये जात असेल तर त्याला आपण डिफरन्शियली कंपाऊंड DC मोटर म्हणू. ह्या दोन्ही मोटरचे 2 प्रकार पडतात. दोन्ही मोटरचे 2 प्रकार पडतात, एक लॉंग शंट आणि दुसरी शॉर्ट शंट. लॉंग शंट म्हणजे शंट वाइंडिंग जर लांब असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, लॉंग शंट म्हणायचं आहे. आणि शंट वाइंडिंग जर शॉर्ट असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे शॉर्ट शंट. याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग तर आहेच, पण फील्ड वाइंडिंग सिरीजमध्ये पण आहे आणि शंटमध्ये पण आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, कंपाऊंड मोटर म्हणायचं. सो वाइंडिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड शंट बोथ. ओके, पॅरलरमध्ये पण आहे, सिरीजमध्ये, पॅरलरमध्ये पण आहे, सिरीजमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड मोटर म्हणतो. लॉंग शंट का म्हणायचं आहे, तर शंट वाइंडिंग लॉंग आहे म्हणून लॉंग शंट म्हणायचं आहे. शॉर्ट शंट का म्हणायचं आहे, शंट वाइंडिंग शॉर्ट आहे म्हणून शॉर्ट शंट म्हणायचं. तर बघा, DC शंट मोटरमध्ये हा सप्लाय करंट आहे, I इज इक्वल्स टू काय असेल, ISH प्लस IA. दिस करंट इज इक्वल्स टू दिस प्लस दिस. ओके, दिस करंट इज इक्वल्स टू दिस प्लस दिस. मग I इज इक्वल्स टू IA प्लस ISH आणि ISH इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय RSS. परत तोच फॉर्म्युला, V इज इक्वल्स टू EB प्लस IRA प्लस V ब्रशेस. मग V ब्रशेस जर निग्लेक्ट केला आपण तर तुमचं करंटचं इक्वेशन हेच आहे. ओके, इथं टॉर्क इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट असते. इथं काय असते, टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट अँड टॉर्क इज प्रोपोर्शनल टू ऑल्सो आर्मेचर करंट. कारण टॉर्कच्या आणि फ्लक्सच्या प्रोपोर्शनमध्ये पहा, टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फ्लक्स, टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फ्लक्स, मग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. ओके,
आता बघा, जर आपण टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक बघितले, आता इथं थोडं समजून घ्या, थोडं डिटेल बघायचं आपल्याला. टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक काढले. ॲज टॉर्क इन्क्रीजेस आर्मेचर करंट इन्क्रीजेस. सो दिस इज आयडियली, बट प्रॅक्टिकली इट इज लेस दॅन, आणि याला आपण काय म्हणतो, लॉस टॉर्क म्हणतो. ॲक्च्युली हे असं जाणं एक अपेक्षित आहे, परंतु काय होतं, एवढा गॅप तयार होतून हे असं येतं, तरी याला आपण लॉस टॉर्क म्हणतो. काय म्हणतो, लॉस टॉर्क म्हणतो. त्याच्यानंतर टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक बघितलं. आता स्पीड वर्सेस आर्मेचर करंट पाहायचं आहे. तर या मोटर कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला वापरतात. कुठं वापरतात, कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. पण ॲक्च्युली कॉन्स्टंट राहते का, नाही. जसा लोड वाढू आपण तसं तसं आर्मेचर करंट काय होईल, स्पीड कमी कमी होत जाईल. आर्मेचर करंट कॉन्स्टंट राहील, स्पीड कमी कमी होत जाईल. ओके, आर्मेचर करंट वाढत जाईल आणि स्पीड पण कमी कमी होत जाईल. लोड वाढला, करंट वाढेल, पण स्पीड हळूहळू थोडी थोडी कमी होत जाईल. ही आयडियल आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे. आयडियली ते कॉन्स्टंट राहायला पाहिजे, परंतु जसा लोड वाढला तशी थोडी थोडी स्पीड कमी होत जाईल. त्याच्यानंतर तिसरं आहे स्पीड वर्सेस टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. स्पीड वर्सेस टॉर्क कॅरेक्टरिस्टिक बघा, नो लोडला हे असेल तुमचं, नो लोडला. आता आयडियली स्पीड कशी पाहिजे, कॉन्स्टंट, पण जसं टॉर्क वाढत जाईल तशी स्पीड हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. ओके, प्रॅक्टिकली ॲक्च्युली होती का, हो ॲक्च्युलीच होती. आयडियली होती का, नाही होत. तर पुन्हा एकदा बघा, टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिकमध्ये इट इज अ लिनियर बट स्टार्टिंग फ्रॉम नो लोड करंट. ओके, हे नो लोडपासून स्टार्ट होते. ॲक्च्युली स्पीड कशी पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे दोन्ही ठिकाणी, पण करंटच्या वाढल्याने पण स्पीड थोडी कमी होते आणि टॉर्कच्या वाढल्यानेसुद्धा स्पीड थोडी कमी होते. कशामुळं, लॉसेसमुळे. ओके, सो दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक. आता आपण DC मोटर, सिरीज मोटरकडे येऊ. सिरीजमध्ये हा करंट तिन्ही करंट कसे असणार आहे, सेम. I इज इक्वस टू IS इज इक्वस टू I, कारण सिरीजमध्ये करंट सेम असतो. सो V इज इक्वस टू EB प्लस IARA प्लस IARS. आता फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू I, आणि टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फ्लक्स इन टू IA. मग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट. आणि असं जर आहे तर काय होईल रे, स्टार्टिंगला याची टॉर्क कशी असेल, हाय स्टार्टिंग टॉर्क. इथं टॉर्क इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट आणि इथं टॉर्क इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. दॅट मीन्स starting torque of DC series motor is tremendously high. Starting torque of DC series motor is tremendously high, and as starting torque is too much high, what happen? It is used for high torque application like traction train, locomotives, hoist, train, crane, lift, etc. elevator. तर काय होतं, टॉर्क ही करंटच्या वर्गाच्या प्रपोर्शनमध्ये असल्यामुळं खूप जास्त पॉवर इथं लागते, तयार होते. स्टार्टिंगला टॉर्क जास्त तयार होते. मग टॉर्क जास्त तयार झाली की ती आपण हाय टॉर्क ॲप्लिकेशनला या मोटर वापरतो. इट नेवर वर्क विथ नो लोड. लक्षात घ्या, इट नेवर वर्क with no load. Why DC series motor is not used for no load? असा जर प्रश्न विचारला
तर काय उत्तर आहे त्याचं? ॲज टॉर्क इज प्रपोर्शनल टू आर्मेचर करंट, स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट, अँड वी नो दॅट ॲट स्टार्टिंग मोटर टेक 15 to 20 टाइम्स फुल लोड करंट. सुरुवातीला मोटरमध्ये 15 ते 20 पट जास्त करंट फुल लोड करंटचा येतो आणि टॉर्कच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असल्यामुळं एकदमच टॉर्क ट्रिमेंडसली हाय होईल आणि एवढी मोठी टॉर्क मोटरला एवढं फिरवेल की मोटरचा पूर्ण धिंगाणा होऊन जाईल. शाफ्ट बीप तुटल, सगळे आर्मेचरचे थिकऱ्या उरतील. म्हणून DC सिरीज मोटर ही नो लोडला वर्क करत नाही. तर मग कुठं वर्क करतात? हाय टॉर्कला. तुम्ही बघा ट्रेनमध्ये 1-7 लोक बसलेले असतात. भारतीय रेल्वेची अवस्था तर लय बेकार आहे. ओके, तेवढी दुर्दशा कोणाचीच नाही. तुम्हाला जर अति आजारी किंवा अति दुर्दशायुक्त वस्तूची जर उदाहरण द्यायचं झालं तर कोणाचं द्यायचं? भारतीय रेल्वेचं. किती बसतेन गॅरंटी आहे का? नाही. तात्काळ तिकीट बुक हो नाही हो, फुकटे, स्पेशल रिझर्वेशन, त्याच्यानंतर अजून काय, सगळेच बसलेले असतात. आणि त्या ट्रेनला वढायला किती ताकद लागेल रे? खूप जास्त ताकद लागेल. तर अशा वेळेस या हाय टॉर्कच्या मोटरच तिथं वापरतात. ओके, ट्रेन, क्रेन, लिफ्ट. आता बघा खूप सारं जर खनिज संपत्ती कशातून काढायची? जमिनीतून काढायची, मोठमोठ्या खदानातून काढायची, तर त्यावेळेस क्रेन लागतील मोठमोठे. तिथं टॉर्कची गरज जास्त आहे. तर अशा ठिकाणी कोणत्या मोटर वापरणार? DC सिरीज मोटर. स्टार्टिंग टॉर्क हाय असलेली. ट्रॉली, कन्व्हेअर बेल्ट पाहिलं, असं ऊसाचे उसं टाकतात, ट्रकीचे ट्रक त्याच्यात, आणि ते ओढून नेण्यासाठी हाय पॉवरची गरज असते. अशा वेळेस तिथं या टाईपच्या मोटरचा वापर केला जातो. ओके, आणि ह्या कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनसाठी जसं की लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन, मिलिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, पेपर मिल, फॅन ब्लोअर्स एक्सेट्रा, सेंट्रिफ्युगल पंप, रेसिप्रोसिटी पंप. तर हे नॉर्मल ॲप्लिकेशन आहेत, म्हणजे कॉन्स्टंट स्पीडचे ॲप्लिकेशन आहेत. आणि हे हाय टॉर्कचे ॲप्लिकेशन. तर पुन्हा एकदा सांगतो, DC सिरीज मोटर नो लोडला वर्क करत नाही. का करत नाही? कारण त्याचा टॉर्क हा करंटच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. आणि असा करंटच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असलेला टॉर्क काय करेल रे? मोटरला डिस्ट्रॉय करेल, डॅमेज करेल, मेकॅनिकली डॅमेज करेल. सो दॅट्स वाय इट नेवर वर्क विथ नो लोड. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक कंपाऊंड मोटर. कंपाऊंड मोटरचे 2 प्रकार पडतात, लाँग शंट आणि शॉर्ट शंट. शंट वाइंडिंग जर लाँग असेल तर त्याला लाँग शंट म्हणतात. शंट वाइंडिंग जर शॉर्ट असेल तर त्याला शॉर्ट शंट असं म्हणतात. आता बघा लाँग शंटमध्ये आपण कम्युलेटिव्हली डिफरन्शियलकडे जाऊ. कॅरेक्टरिस्टिक जर बघायचे असेल, टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट. हे पहा, हे कसं आहे रे? अच्छा, हे राहिलं आपलं. टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट फॉर DC सिरीज मोटर. हे नो लोडपर्यंत असं आहे, एकदम वाढतं, नंतर मग लिनियर आहे. त्याच्यामुळं मोटर नो लोडला वर्क करणं म्हणजे धोकादायकच आहे, सॅच्युरेशन होऊन जातं. ओके, तर इथं काय केलं जातं? आपण थोडी स्पीड कमी करून त्याला चालवलं जातं. टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट. स्पीड वर्सेस आर्मेचर करंट बघा, जसे जसे स्पीड वाढेल तसे तसं आर्मेचर, जसं जसं करंट वाढेल तसं तसं आर्मेचर करंट, जसं जसं आर्मेचर करंट वाढेल तसं तसे स्पीड कमी होईल. ओके, स्टार्टिंगला एकदम भयानक स्पीड येते, नंतर स्पीड कमी कमी होत जाते. त्याच्यानंतर स्पीड वर्सेस टॉर्क. इट इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टॉर्क. कारण हे त्याच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये आहे. ओके, जसं जसं तुमची टॉर्क वाढत जाईल तसं तशी तुमची स्पीड कमी होईल. पण किती? 1/√T टाईम. टी म्हणजे काय रे? टॉर्क. टॉर्क √1/√ऑफ टॉर्कच्या प्रपोर्शनमध्ये त्याची स्पीड कमी कमी होत जाईल. इथं आर्मेचर करंटच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, इथं कॉन्स्टंट आहे, इथं हाय टॉर्क ॲप्लिकेशन. लक्षात घ्या. मग कुठं? ट्रेन, क्रेन, हॉइस्ट, लिफ्ट एक्सेट्रा.
आता लॉंग शंटकडे येऊ. लॉंग शंट, शॉर्ट शंट म्हणजे कम्युनिटिव्हली डिफरन्शियली. तर बघा याचं ॲप्लिकेशन कसं आहे, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट कसं दिसतंय तुम्हाला, कम्युनिटिव्हली असं आणि डिफरन्शियली असं. आयडियली ते कॉन्स्टंट असेल, पण आज कॉन्स्टंट असतं का ॲक्च्युली नाही. त्याच्यानंतर हे पहा, हे काय स्पीड वर्सेस आर्मेचर करंट. तर स्पीड वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला असं दिसेल, डिफरन्शियलीसाठी वर आणि कम्युनिटिव्हलीसाठी खाली आणि आयडियली कॉन्स्टंट. तिसरं आहे टॉर्क वर्सेस स्पीड वर्सेस टॉर्क. तर हे डिफरन्शियलसाठी असं आणि कम्युनिटिव्हलीसाठी असं आणि आयडियलीसाठी कॉन्स्टंट. पण कॉन्स्टंट असते का नाही. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंपाऊंड मोटर, these are the characteristic of DC सिरीज मोटर and these are the characteristic of DC शंट मोटर. 2 मार्काला कॅरेक्टरिस्टिक विचारू शकतात, 4 मार्काला 2 विचारू शकतात, ॲप्लिकेशन 2 मार्काला विचारू शकतात. ओके, आता याचे ॲप्लिकेशन काय असतील, DC कंपाऊंड मोटरचे ॲप्लिकेशन काय असतील, तर ह्या दोन्हीचे कॉम्बिनेशन ते त्याचे ॲप्लिकेशन. ही कुठं वापरतात कॉन्स्टंट स्पीडसाठी, ही कुठं वापरतात हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी, ह्या कुठं वापरतात दोन्हीकडे वापरतात मध्यम ॲप्लिकेशन. येतं लक्षात. तर अशा पद्धतीनं हे टाईप्स ऑफ DC मोटर आहे. हे जर समजलं तर तुमचे किती मार्क पक्के होतात, जवळपास 12 मार्क पक्के होतात. कसे 12 मार्क, ॲप्लिकेशन 2 मार्काला येणार म्हणजे येणारच, ॲप्लिकेशन 2 मार्काला येणार म्हणजे येणारच. त्याच्यानंतर वाय DC मोटर इज नेवर वर्क विथ नो लोड, हा प्रश्न येणार म्हणजे येणारच. का वर्क करत नाही, कारण टॉर्क ही करंटच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असते, म्हणून मोटर मेकॅनिकली डॅमेज होऊ शकते. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन टाईप्स येणार म्हणजे येणारच, आणि एखादी मोटर एक्सप्लेन करायला विचारल्या जाऊ शकते 4 मार्क. येतं लक्षात. तर असे 10-12 मार्क हे तुमचे झालेले आहेत. सो बी प्रिपेअर. झालं लिहून, पटकन लिहून घ्या. बघा 2 मिनिट लक्ष द्या. अ 230 व्होल्ट 4 पोल DC मोटर, आता शंट मोटर आहे का सिरीज मोटर दिलेलं नाही, पण DC मोटर हॅज आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ 0.5 ओहम. आर्मेचरचे रेजिस्टन्स खूप कमी असतं, लक्षात घ्या, 0.5 ओहम. फाइंड द बॅक EMF इन द मोटर when armature current is 25 ampere if armature is lap wound with 320 conductor and useful flux per pole is 50 milliweber. Also calculate the speed. तर मग सगळं एवढं दिलेलं आहे. V दिलंय, P दिलंय, RA दिलंय, IA दिलंय, Z दिलंय, फाय दिलंय. आता हे मिलीवेबरमध्ये, त्याला वेबरमध्ये करा. आणि लॅप वाउंडिंगमध्ये काय असतं, P = A = 4 असतं आणि वेवमध्ये किती असतं, 2 असतं. आता तुम्हाला माहिती V = EB + IARA, म्हणून EB = V - IARA. मला सिम्प्लिफाय केलं तर हे आलं 217.5 व्होल्ट. पण तुम्हाला पुन्हा माहिती आपल्याला काय काढायचं, स्पीडसुद्धा काढायची. काय काढायचं, कॅल्क्युलेट द स्पीड म्हणलं, ऑल्सो कॅल्क्युलेट द स्पीड. तर N = व्हॉट असा आहे, तर EB = P∅ZN / 60A. N = P∅ZN / 60A. EB बॅक EMF. आता E आणि EB पहा, पहिल्या टॉपिकमध्ये आपण काय घेतलं, EA घेतलं, आर्मेचर EMF, इंड्यूस EMF म्हणायचो आपण जनरेटरमधला. आता याला बॅक EMF म्हणतो, कारण हा अपोज करतो. तर याच्यावरून Nचा फॉर्म्युला बनवा. हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, हे इकडं डिव्हिजनमध्ये जाईल. आता EB आलेलं आहे तुमचं 217.5 टाका × 60 × A / P. हे 50 × 10⁻³ आणि हे 320 कंडक्टर. सिम्प्लिफाय जर केलं तर 815.62 RPM येईल. 4 मार्काला असा न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. सिम्पल आहे का रे. सो राईट डाऊन. (6 to 5 RPM). याला 2 मार्क आणि त्याला 2 मार्क.